नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती माने, आय स्पेशलिस्ट, मेडिकल हॉस्पिटल. मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की ड्राय आय काय असतात, अश्रू आपल्याला कशी मदत करतात. आज आपण बघूया की आपण आपले अश्रू आणि आपले डोळे पाणीदार ठेवण्यासाठी किंवा आपले ड्राय आईज न होण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो. हे घरगुती उपाय कोणालाही करता येतील आणि इझिली करता येतील, त्यामुळे नक्की ऐका. आता आपण एक क्विक रिकॅप घेऊया की आपले अश्रू काय असतात आणि आपल्याला ड्राय आय कसा होतो. अश्रू काय काम करतात, ते आपल्या डोळ्याला पाणीदार ठेवतात, स्वच्छ ठेवतात आणि कुठल्याही इन्फेक्शन पासून आपला बचाव करतात आणि कचऱ्यापासून सुद्धा बचाव करतात. आणि हे कमी कसे होतात? कमी होण्याचे 2 ते 3 कारण आहेत. जसं त्याचं प्रोडक्शन किंवा त्याची बनण्याची जी प्रोसेस आहे ती डिस्टर्ब झाली तर, दुसरी गोष्ट म्हणजे ते जर उडून जास्त जायला लागले तर, किंवा कुठल्या तरी आजाराने त्यांचं प्रोडक्शन किंवा त्यांचं उडणं जास्त वाढलं तर आपले डोळे कोरडे पडू शकतात. पण घाबरू नका. प्रत्येक वेळी तुम्हाला ड्राय आय झाला आणि आता आपल्याला याच्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्याला लगेच डॉक्टरकडे जायला लागेल का, की आपण याच्यासाठी काहीतरी घरगुती उपाय करू शकतो, असा जर तुम्ही विचार करत असाल तर जस्ट रिलॅक्स. वी हॅव लॉट ऑफ होम रेमेडीज. आपल्याकडे खूप सारे घरगुती उपाय आहेत जे तुम्ही इझिली करू शकता. लेट्स सी व्हॉट दे आर. बघूया काय आहेत ते. स्टार्ट करूया वॉर्म कंप्रेस पासून. वॉर्म कंप्रेस किंवा गरम शेक. गरम शेक हा आपल्या डोळ्यांच्या पापण्यांना आपण देतो आणि ह्या शेकाने आपल्या डोळ्यांच्या पापण्यांमधल्या ज्या ग्रंथी आहेत त्या चालू होऊन त्याच्यातले जे तेलकट अश्रू आहेत ते आपल्या नॉर्मल अश्रूंबरोबर मिसळतात. हे मिसळल्यामुळे आपल्या डोळ्यातून जे अश्रू उडून जातात, गरम हवेने म्हणा किंवा एसी मध्ये खूप वेळ बसल्याने म्हणा किंवा खूप वेळ आपण डोळे उघडझाप न केल्यामुळे, ते अश्रू परत तयार व्हायला, त्यांची क्वालिटी बेटर व्हायला वॉर्म कंप्रेस किंवा गरम शेक खूप महत्वाचा ठरतो. तर वॉर्म कंप्रेस किंवा गरम शेक करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला घरात असलेला आपला हँड टॉवेल घ्यायचा आहे, त्याची अशी पट्टी करायची आहे, हिला आपण गरम पाण्यात भिजवायचंय. ही भिजली की तिला थोडंसं स्क्वीज करून फक्त गरम राहील एवढी ती ठेवायची आहे आणि तिला आपल्या डोळ्यावर ठेवून आपल्या पंजाने प्रेशर द्यायचंय. हे प्रेशर तुम्ही हाताचं जेवढं वजन आहे तेवढंच द्यायचंय आणि ही पट्टी थंड होणार लगेच, त्यामुळे ही परत आपल्याला गरम करायची आणि परत लावायची. ही प्रोसेस आपल्याला 10 मिनिटांसाठी करायची. या 10 मिनिटांमध्ये काय होईल की या गरम पट्टीने आपल्या ज्या डोळ्याचे जे अश्रूच्या ग्रंथी आहेत, ज्या आपल्या पापड्यांमध्ये आहेत, त्यांना एक शेक मिळून त्यांच्या आतलं जे तेलकट अश्रू आहे जे मी मगाशी सांगितलं ते ऍक्टिव्ह होऊन ते आपल्या नॉर्मल अश्रूत मिसळतील आणि आपल्या डोळ्याला एक पाणीदारपणा येईल. आपल्या डोळ्यातलं पाणी उडण्याचं प्रमाण कमी होईल. आपल्याला क्रिकेटमधला 20-20 माहितीये, पण तुम्हाला डोळ्यांसाठी 20-20-20 हा रूल माहिती आहे का? तर आज मी तुम्हाला तो सांगते. 20-20-20 हा रूल म्हणजे 20 मिनिटांनंतर 20 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि 20 मीटर लांब बघायचं आहे. याने काय होईल की जेव्हा तुम्ही तुमच्या सिस्टमवर बसला आहात, आता डेस्कटॉप बघत आहात किंवा तुम्ही मोबाईल बघत आहात आणि बराच वेळ आपला निघून जातो, त्यात आपण बघत राहतो, आपण डोळ्यांची उघडझाप करत नाही किंवा आपण एकटक बघत राहतो. याने काय होतं की आपले अश्रू उडून जातात आणि आपल्या डोळ्याला एक ताण येतो. पण जेव्हा तुम्ही 20 मिनिटांनंतर थोडंसं लांब बघाल, तुमच्या डोळ्यांची आपोआप उघडझाप होते. जेव्हा तुम्ही बाहेर बघता तेव्हा तुमच्या माइंड पण तुमचं ओपन होतं, आपल्या डोक्यातले विचार क्लिअर होतात आणि दुसरी गोष्ट आपण आपसुकच आपण ब्लिंक केल्यामुळे आपली टिअर फिल्म नॅचरली रिप्लेनिश होते, नॅचरली ती परत तयार होते. तर ह्या रूलला म्हणतात 20-20-20 रूल आणि ह्या बऱ्याचशा सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये पण रेग्युलरली फॉलो केला जातो. तिसरी गोष्ट, तुम्ही काय खाताय. तुम्ही असे काही गोष्टी आहेत का ज्या आपल्याला आपले डोळ्यांचा ड्रायनेस कमी करण्यासाठी मदत करू शकतात? तर हो, आहे. ती म्हणजे ओमेगा-3 फॅटी ऍसिड. ओमेगा-3 फॅटी ऍसिड हे सत्व आपल्याला नॅचरली पण मिळू शकतं आणि आपण सिंथेटिक प्रकारांनी पण ते घेऊ शकतो. तर नॅचरल ह्याचे काय सोर्सेस आहेत, कुठल्या कुठल्या खाद्यपदार्थात हे तुम्हाला मिळेल? तर व्हेजिटेरियन जर सोर्स आपण म्हटले तर सोयाबीनचं तेल किंवा कॅस्टर ऑइल
किंवा जवस म्हणजे फ्लॅक्सीड, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळतं. दुसरं म्हणजे मासे किंवा फिश हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड मध्ये खूप रिच असतात. त्यांच्यामध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त असतं, आणि त्याच्यामुळे हा एक सगळ्यात चांगला सोर्स मानला जातो. आणि तिसरं म्हणजे सिंथेटिक टॅबलेट किंवा कॅप्सूल फॉर्म मध्ये तुमचे डोळ्याचे डॉक्टर तुम्हाला हे देऊ शकतात. जर तुमचा ड्राय आय जर हे झालेला असेल, एस्टॅब्लिश किंवा डायग्नोज झालेला असेल, तर तुम्हाला डॉक्टरही हे लिहून देतात. तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड काय करतं? ओमेगा 3 फॅटी ऍसिड आपल्या डोळ्यांमध्ये जी आग होते किंवा टोचल्यासारखं होतं, या सगळ्या बारीक सारीक ज्या कंप्लेंट्स असतात यांना ते कमी करतं. कारण हा एक तेलाचा प्रकार आहे जो आपल्या अश्रूंमधल्या तेलकट तवंगामध्ये तयार होतो आणि त्याच्यामध्ये असल्यावर तो आपल्या डोळ्यांची पाणीदारपणा व्यवस्थित ठेवतो, आपल्या अश्रूंना उडू देत नाही. बऱ्याच लोकांना ज्यांना ड्राय आय डायग्नोज झालेला आहे, ज्यांना ड्राय आय साठी ड्रॉप्स किंवा बाकी सगळ्या गोष्टी करूनही त्यांचे ड्राय आईज कमी होत नाहीये, त्या लोकांना आपण ओमेगा 3 फॅटी ऍसिड देऊ शकतो. पण लक्षात ठेवा की ओमेगा 3 फॅटी ऍसिड तुम्ही स्वतःहून न घेता तुमच्या डॉक्टरनी जर ते तुम्हाला सल्ल्यानुसार दिलं असेल तर ते जास्त उत्तम होईल. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, जेव्हा आपण आपले केस ड्राय करतो किंवा आपण एसी मध्ये गाडीत बसतो, गरम होतंय, हवा डायरेक्ट आपल्या तोंडावर येते, त्यावेळेला सुद्धा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपले डोळे कोरडे होत असतात. कारण ही डायरेक्ट हवा, गरम हवा म्हणा किंवा थंड हवा आपल्या डोळ्यांच्या अश्रूंना उडवून टाकत असते. म्हणून जेव्हा पण तुम्ही अशा हवेत असाल तेव्हा तुम्ही प्रोटेक्टिव्ह ग्लासेस तरी वापरा किंवा डायरेक्ट ती हवा आपल्या तोंडावर येऊ नका. तर आता आपण काही साधे, सोपे आणि घरात करण्याजोगे उपाय बघितले आहेत, जे तुम्हाला तुमच्या ड्राय आयजची काळजी घेण्यासाठी मदत करतील. या व्यतिरिक्त आणि हे करून हेही तुम्हाला जर वाटत असेल की नाही, मला ड्राय आयज वाटत आहेत किंवा मला अजून सुद्धा लाल होत आहेत डोळे, माझ्या डोळ्यात टोचत आहे किंवा मला कम्फर्ट वाटत नाहीये, तर तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या आय स्पेशलिस्ट कडून तुमचे डोळे तपासून घ्या. आम्हीही तुमच्यासाठी मेडिकव्हरला अवेलेबल आहोत. यू आर मोस्ट वेलकम ॲट मेडिकव्हर. आजचा व्हिडिओ बघण्याबद्दल थँक्यू.